नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील ओंकार साखर कारखान्याची माहिती घेणार आहोत। यामध्ये सांगलीतील ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक 16 रायगाव साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम 2025-26च्या 15 डिसेंबर पर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रति टन 3400 रुपयाप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर जितेंद्र माने यांनी दिली आहे। चालू गळीत हंगामात 15 डिसेंबर पर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन 3400 रुपयाप्रमाणे बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे। जिल्ह्यामध्ये ओंकार युनिट नंबर 16 कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसास उच्चांकी भाव दिल्याने व अचूक वजन काटा असल्याने शेतकऱ्यांची या कारखान्यास ऊस गाळपास देण्याची चढाओढ निर्माण झाली आहे। ओंकार ग्रुप नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हित साधत गाळपास आलेल्या ऊसाची बिले वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवत आहे। कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त ऊस हा या कारखान्याला देत असल्याची माहिती कारखान्याकडून देण्यात आली आहे। त्याबरोबरच दुसरा कारखाना म्हणजे सोलापूरमधील ओंकार साखर कारखाना। या परिवाराने बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अनेक अडचणीवर मात करीत चालू केले आहेत। राज्यभर ओंकार शुगरच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची गाळप होणार असा विश्वास निर्माण झाला आहे। विविध कारखान्यामध्ये ऊस गाळपाचा शुभारंभ करताना ज्या त्या भागामध्ये उच्चांकी दराची परंपरा चालू ठेवली जाईल अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली होती। त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ओंकार कारखान्याच्या वतीने 15 नोव्हेंबर पर्यंतची ऊस बिले या अगोदरच अदा केली होती। ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्यामध्ये गाळप गतीने सुरू आहे। कारखान्याच्या वतीने 15 डिसेंबर पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्याच्या खात्यावर 3050 रुपयाप्रमाणे जमा झाली आहेत। याबाबत ऊस उत्पादक शेतकरी म्हणतात की कारखाना बंद असल्यानंतर ऊस गाळपाची समस्या निर्माण होते। काबड कष्ट करून जोपासलेले ऊसाचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे। हे काम या कारखान्याकडून म्हणजेच बोत्रे पाटलाकडून झाल्यामुळे त्यांचे आभार मानले जात आहेत। धन्यवाद।